नमस्कार, माझं कोकणमध्ये स्वागत आहे सर्व फॅमिलीचं. आत्ताचे सकाळचे 9 वाजलेत. सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात. बघा, 2-3 दिवस पावसाने थोडा शांतता घेतली आणि आमच्या काकांची जी डाळ पेरली आहे त्याच्यावर थोडंसं तेव्हा खराब झाली, म्हणजे थोडे रोगराई आले. तर म्हणजे कसा रोग आला आहे त्याच्यावर थोडी, म्हणजे पाणी जास्त झाल्यामुळं ती पूर्ण पिवळी पडली. आता त्याच्यावर कीटकनाशक मारणार, त्यावर काय होतं आहे का नाही ते बघणार. बघा, पूर्ण हा अजून जो इथं आम्ही परवा जो 2 आठवड्यापूर्वी जे इथं जाळलं होतं, हे बघा, ही जी जांभूळ आहे, जांभळाची जी झाडं आहे, म्हणजे फांदे आहेत, ते पूर्ण तोडले होते. त्याच्यामुळे इथं पूर्ण जाळली होती आम्ही पूर्ण. पण ते आता इथं शेंगदाणे लावणार, भुईशेंगा. ते बघा, आता ही पूर्ण लाकडं ते जाळण्यासाठी जो परवा पाऊस जो झाला, अजून जो पाऊस झाला एका दिवसामध्ये, ते पूर्ण अजून बघा, हे पूर्ण असं त्यानं तळस हे केलं आहे. आणि ते बघा, ही पूर्ण दाढ आहे ना, मला दाखवतो क्लोज करून. बघा, तिने पूर्ण हेच केलं आहे, पिवळी पडली. हा परिसर इकडचा आता पावसामध्ये पूर्ण परिसर हा हिरवागार दिसतोय. आणि तुम्हाला माहिती आहे, पावसामध्ये निसर्गाचं वातावरण आणि पूर्ण परिसर हा अगदी सुंदर असा आणि बघण्यालायक होतो. तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हाला दाखवतो की आमच्या काकांनी 4-5 झाडं लावलीत पेरूची. तर पेरू पण लागले बघा, दाखवतो तुम्हाला. आपण बाजारातून आणतो ते पेरू, हे बघा. आणि आपल्या घरचे पेरू ह्याच्यामध्ये किती फरक आहेत बघा. आणि आता हा पेरू पोपटांनी खाल्ला आहे बघा. आत्ताच उठून गेला तो. मी यायच्या अगोदर 2-3 पोपट होते, हे बघा. हे पेरू आता लागले, हे मला वाटतं अजून तयार होतील. 2-3 झाडं आहेत. आता हा जो मांडव केला आहे काकांनी, तिथं पडवळ लावणार. हे लिंबाचं झाड आता 2 वर्षापूर्वी लावलं होतं बघा, छोटं होतं, जे इकडं मोठं आलं आहे. हे दुसरं एक झाड आहे. काका काही ना काहीतरी करत असतात. आता ही मला कमेंट करून सांगा, हे झाड कोणतं आहे. हे बघा, आता हे लिंबाचं सगळं तुम्हाला माहिती काय, हे लिंबू केवढं आहे बघा. तुम्हाला बाजारात एवढं लिंबू मोठं मिळणार नाही. तुम्हाला क्लोज करून दाखवतो. हे बघा, एवढं लिंबू आहे बघा. आता त्याला पूर्ण लागलेत लिंबू, बघा दिसते. हे बघा, हे सगळ्यात मोठं लिंबू आहे. हे बघा, आतमध्ये पण लागलेत, सगळ्यात मोठे बघा. हे दिसलं, हे बघा, अशी लिंबू आहेत. मला वाटतं हे 10 रुपयाला, 20 रुपयाला मिळेल बाजारामध्ये जर गेलात तर. हे बघा, एवढं लिंबू आहे. आणि हे झाड तुम्हाला सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहितीच असेल हे झाड कोणतं आहे. हे रामफळ झाड आहे. केवढं मोठं आहे. रामफळ काकाने काढले जातात मध्ये, 50 रामफळ होती. हे सोनचाफा झाड आहे. तुम्हाला असेच व्हिडिओ येत जातील. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.